झी 24 तास एक पाऊल पुढे। तर एकंदरीतच राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये सध्या महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ होतीये आणि या संदर्भामध्ये जनजागृती आता होणं तितकंच महत्त्वाचं झालेलं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे कॅगनं काढलेले आहेत। रस्त्याच्या कामामध्ये 458 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालामध्ये ठेवण्यात आलेला आहे। रस्त्याचं डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाची निविदा न मागवता कामं देण्यात आल्याचा ठपकाही या अहवालामध्ये ठेवण्यात आलेला आहे। सिमेंट काँक्रिटीकरणाची 469 कोटींची कामं 755 कोटींना देण्यात आलेली आहेत, तर डांबरीकरणाची 233 कोटी रुपयांची कामं 405 कोटी रुपयांना दिली गेलेली आहेत। त्यामुळे महापालिकेचं तब्बल 458 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं कॅगनं नमूद केलेलं आहे। कोणत्याही निविदा न मागवता जुन्याच कंत्राटदारांना वाढीव किमतीत कामं दिल्याचा ठपकाही कॅगनं ठेवलेला आहे। तसंच खड्डे बुजवण्याच्या कामामध्ये कोणतीही पारदर्शकता ठेवण्यात आलेली नसल्याचं कॅगनं अहवालामध्ये म्हटलंय। सुगंधी दूध योजना बंद केल्याचं कंत्राटदाराला वेळेवरती न कळवल्यामुळे टेट्रा पॅकमधील सुगंधी दुधाच्या खरेदीमध्ये 2.74 कोटी रुपयांचा निष्फळ खर्च झाला असाही ठपका ठेवण्यात आलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।